हो हो 14,000 बोलिया बंद कर दे 5 5 5 छोड़ो 10 मैं गलत तेरे को ले आया तो भरोसा रखो मैं 15 20 200 5 3 5 14,200 वही तो 12,600 भाई ये किस कटा 5 800 5 900 5 13,000 5 50 55 100 5 50 55 200 50 200 पे छोड़ो 3 अनंत 245 13,245 रुपये. हाँ तुम्हारे एक सवाल पूछो तो याद आ रही है ई चक्कर में सब चक्रो लेट कन्फर्मेशन बोलतोय वो दोनदा पूछतोय तिसरं लाईन नाही कन्फर्मेशन करत जा नाही तर कॅन्सल त्याला जास्त घ्यायचं नाही नंतर आमची परेशानी होईल. दादा मला दादा जास्त घ्यायचं नाही दुकानला जाणार तिकडं आलो. हल्का एरिया पण 5 700 5 800 5 900 5 13,000 5 10 25 30 50 55 1,155 1,155 3 GB ऐसे माल नहीं ले रहे आप सांगू तिकडे कमाल है ना लेकिन अपन घर 12 200 400 400 5 10 15 50 5 त्या लॉटला आले कोणत्या लॉटला घेऊन निघून गेले 5 10 15 काय अवघड आपला 905 रुपये 12,905 12,905 तीन नैतिक मॉइश्चर हो ताई बोललाय त्याने थोडा 12,000 100 5 200 5 300 5 50 55 400 5 50 55 500 5 50 55 60 65 70 75 80 85 आम्ही तर केव्हाचे नाही पूर्ण हिंगोली वसमतच आहे आपलं केव्हाच दिसणार चालले आम्हाला एकदा नाही चॅनलला सबस्क्राईब करा. ते कोणतं आम्हाला एकदा करून द्या नंतर स्मार्ट शेतकरी मराठा. 30 35 40 45 45 750 750 60 पैसे 80 780 85 90 95 800 किती झाला 12,800 रुपये. 12,500 5 10 15 15 क्या माल 20 25 30 नहीं बोल रहा है 12,530.
12,700 13,500 8 10 दोनों में लगा 10 चलो अच्छा माल है 50 100 5 13,900 किती गेलं? 13,105 शंभर का नाही तर 12,500 मिनटं किलो आहे नहीं 800 800 रुपये 805 805 10 15 20 25 35 40 45 50 55 55 व्हिडिओवर काय 12,700 व्हिडिओवर मीडियाच आहे ना नाही मीडियम मी माझ्या चॅनलला टाकतो बाजारभावाची व्हिडिओ बाजारभावाची व्हिडिओ मी माझ्या चॅनलला टाकतो शेतकऱ्यांना रेट कळावं 800 5 12,840 50 चॅनल आहे स्मार्ट शेतकरी मराठवाडा 12,900 हाँ 13,000 5 13,000 छोड़ो मैं 13,000 21 हाँ लिख रहा हूँ 5 700 13,000 12,700 13,000 विषय किती 13,000 कोण्या गावचे काका मी बोलणार बोला की हो हळद आणले तुम्ही बोला की हळद आणले की नाही बोला अहो शेतकरीच बोला की निवांत बोला काही अडचण नाही बोलाय का बोला हा, राम 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 कोण्या गावचे तुम्ही मोकंडी उमरी तालुका हे आमची इकडली उमरी स्टेशन उमरी ओके किती होती हळद हा हळद किती एकर होती 3 एकर मध्ये 65 पोते भरले 65 पोते म्हणल्यानं 35च्या वर जाईल 35च्या वर जाईल हा 3 एकर म्हणल्यानं थोडं आमदा हे आहे घाट्यात आहे हा खर्च झाला असेल बकोड हा सडणीचा प्रकार म्हणा बाकी नांदेड मार्केट बरं आहे का हा बरं आहे रामसाहेब बरं आहे पण त्याला आडत आम्हाला आडत नाही हे नाही खर्चाची बाजू नाही तर खर्चाची बाजू हो हा? 3 रुपये शेकडा काय तरी बरोबर होईल. ते काही नाही हो हो जे आता जे चाललेलं आहे त्याला काय त्याला हा. शेकडा घ्यायलेच आडत नाही होऊ लागली आडत जास्त खर्च जास्त होऊन गेला शेतीला हो आता कुंटाला 3 किलो कटी मिळालं खर्च 3 किलो हा आणि त्याच्यामध्ये हाय काय नक्की कटी करायचं एक पोद्याचंच होतं नाही बाकी तर काही नाही बाकी तर मालच आहे सगळा हो हो बरोबर
शेतकऱ्याचं म्हणणं आहे म्हणा मार्केट कमिटीला ते कट्टी जास्त लावली तुम्ही सांगा. हा शेतकऱ्याचं म्हणणं आहे मार्केट कमिटीला ते कट्टी जास्त लावू नका म्हणून सांगा म्हणून. आता या व्हिडिओ तर्फे गेलं तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ करतील काहीतरी, हो की नाही. आपलं काम आहे चर्चा करणं. हो, शेतकरी माणसं आपण चर्चा करू शकता, बाकी काय करू शकता. भावाचं आपल्या हातात नाही. हा किंवा काय म्हणतात त्याला अजून हे लाव भाव ते लाव, आपल्या हातात काय. आपण फक्त माल आणलो, त्याची आपण कष्ट केले येणारा तर त्याची जपासण्या केल्या आणि इथं आणून मार्केटला टाकल्या. भाव आपल्या हातात आहे का? नाही. तेच हां, लेकरासारखं पोचल्या पिकाला आपल्या सगळं करून आणले आपण आता इथं. मग बरोबर आहे ना का? हा बाकी तुमची प्रतिक्रिया द्या काही. नाही हे जे 3 किलो कट्टी आहे ते जास्त आहे. एक कट्टी एवढी लावायचं नाही असं मार्केट कमिटीनं त्याच्यावर निर्णय घ्यावा आणि ते कट्टी लावायचा निर्णय कमी करावा. एवढी कट्टी शेतकऱ्याला परवडणार करोना त्याच्यावर लक्ष देणं आले. मार्केट कमिटी गप्प आहे. मार्केट कमिटीचं काम होईल. हो हो बरोबर. आणि हळद हे प्युअर माल आहे, नंबर 1 माल आहे. प्युअर माल आहे. चक्क धुपा काढून आणते त्याच्यावर काय बोलतो. हा काहीच नाही. पिवळ आहे. एखादी एक नॉर्मल माणूस जर घेतला, एखादी साधारण घरगुती माणूस जरी घेतला, तिला डायरेक्ट गिरीत नेऊन दळून पावडर करू शकते. हां एवढं एकदम प्युअर माल आहे. याच्यामध्ये कुठलीही प्रकारची भेसळ म्हणा, कुठल्याही प्रकारचे हे नाही. हां ओरिजिनल माल एकदम. हां याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे खडे किंवा काही दुसऱ्या गोष्टी आल्या तर मग कटी विटी ठीक आहे, चालते. कट्टी जास्त आहे. राम राम. राम राम. कुठले आहे तुम्ही? आमचा नांदेड गाव? जिल्हा उमरी तालुका मोकंडी. मोकांडी. ओके. किती एकर हळद लावले होते? एकर पडला 1 एकर. किती झाली? 15 क्विंटल. 15 क्विंटल झाली. बरं झाला का भाव? भाव झाला. कोणता आहे तुमचा माल? मार्केट कसं काय नांदेडचं? लई दुरून आल्या तुम्ही. नांदेडचा मार्केट हां बोला फोनवर बोला. कसं काय नांदेड मार्केट विषय कट्टी तुमची? जास्त आहे. 3 हा? किलो कट्टी घ्यायला. हां थोडं कट्टी कमी व्हावं. हां. 3 बी घ्यायला पैसे शेकडा 3 बी घ्यायला. ते नगद झट पेमेंट असलं तर ते. एक थोडं कमी राहावं, शेतकऱ्याला परतल पडावं. हां. तुम्ही कुठले तेलंगणामधून आले म्हणाले? आणि कुठं आहे हे? मोकंडी उमरी तालुका. उमरी तालुका. छान. बाकी मार्केट विषय अजून झालं एवढंच आहे? बोला आता शेतकरी आता एक एकाचं घ्या. तुमचे दादा काही भरपूर समस्या आहे. काय समस्या आहे? काय भाव व्यवस्थित लागणार गेला, हा. काय नाही गेलाय. भाव थोडंसं झाला का? भाव झाला तुमचा? नाही झाला आणखी. मग आता व्हायचं. झाला. किती एकर होती हळद? हळद 1.5 एकर. 1.5 एकर होती का? किती झाली? हळद काय नाही झाली. किती? 15, 20, 25, 20 क्विंटल 20 क्विंटल. हो. होईन सरासरी समजा 20 क्विंटल. अंदाजे. किती कटे आहेत? 40 कटे आहेत. 45 कटे. हो. हॅलो. बरं. हां या बाई. कोण्या गावचे म्हणले तुम्ही? मोकांडीचं. याच्याबरोबर चालेल. बरं. काले राम राम. राम राम म्हणलं. कोण्या गावचे? बारसगाव. किती एकर हळद होती? एकरभर होती. किती झाली? 40 कट्टी झाली. 40 कट्टे म्हणलं तर 15 होईल का? 15 नाही 40 कट्ट्याचे 20, 22 सॉरी. 20-22. हां 22च्या वर जाईल कमी नाही ना? 20-22. हां. मग बाकी नांदेडचं मार्केट कसं काय? बघा नाही एकदा 12, 13 हां लई झालं 14. केंडी कुठली? हां 14ची. काय म्हणलं? 12 चलेली. 12, 12.5. 12, 12.5, 13 म्हणजे 13. नॉर्मल. चांगली क्वालिटी असेल तर मग चांगली 14. करवडी आणि 14. 14. ओके. कोण्या गावचे म्हणले तुम्ही? बारसगाव. बारसगाव. कुठं आहे? तिथं भारो करण्यापाशी. म्हणजे जवळच आहे. झाली का? हे नाही झाली. नाही टाईम आहे. आता जेवण करायला गेले. काका तुम्ही कोण्या गावचे? आम्ही बारसगाव. बारसगावचे का? यांच्यासोबत झाले का माल आणले? हो माल आणला. तुमचा किती एकर होता? आपला एकर होतो. एकर भर. किती झाली? 18 क्विंटल होईल समजा. 18 क्विंटल. बरं. तुम्ही दादा? बारसगाव. तुम्ही आणले माल? तुमची किती एकर होती?
1 एकर. एकच टेम्पोत आणलं का? अलग अलग त्याला एक किती झाली तुमची? 44 कट्टे. म्हणजे तुमची आणि याची सेम एक 22-23 क्विंटल म्हणा. 25. या वर्षी थोडे ॲव्हरेज साधारणच आहेत. हां, पाऊस जास्त पडला आहे. आवडेच कमी नाही, मी आता सध्या मार्केटला फिरालो ना, तामसा मार्केट म्हणा किंवा आपलं नांदेड मार्केट म्हणा, प्रत्येक शेतकऱ्याच्या इथं प्रॉब्लेम आहे. तर ॲव्हरेज आपल्या इकडे क्वालिटी पावसामुळे खराब पण झाली आणि हां, बुरशी म्हणा, सडण म्हणा, सगळ्या गोष्टी. आणि एक 5-10% शेतकरी सोडले तर सगळ्या शेतकऱ्यांना 15-20च ॲव्हरेज. कोणालाच निघालं नाही. हां नाही, ॲव्हरेज बी कमीच आहेत. हां, पावसामुळे नुकसान दिसायला आहे. होती महिना बघा काय कसं करावं. राम कोण्या गावचे तुम्ही? आम्ही तेलंगवाडी तेलंगवाडी कुठं? तेलंगवाडी उस्मानगर पाशी आहे. उस्मा शेजारी होतं आमचे. हां, जिल्हा? उस्मानगर हो, कांदेर तालुका. कंधार तालुका. किती एकर हळद होती? आज 50 गुंठे असं 1.5 एकर. कमीच आहे. किती झाली? काय 30 कट्टे भरले. 30 कट्ट्याला परवडते का हो एवढा भाव? काय काम शेतीला भाव झाला नाही एवढा तुमचा? भाव नाही. आता कुठं भाव झाला आहे? हे कोणती हेच आहे काय? पाठी मागले आता. काय सांगा नांदेड मार्केट विषयी? नांदेड मार्केट विषयी बघा, शेतकऱ्याचं येते पाहिजे. हा, हे आम्हाला हे काहीच पटणं आले बघा. खरं सांगायचं म्हणजे शेतकऱ्याचं धोरण आल्याशिवाय माल आमच्या शेतूनच माल न्यायला पाहिजे. शेतून आपला माल आपल्या शेतातून गेला न्यायला पाहिजे. दुकानातून आपण जे सांगतात ते सांगतो शेतात. अहो हे सगळं अहो हे मलिदा खाले तो आपला मायसो. हा. अरे काय बोल की त्याला काय भियालाच काय तू? हा? हे बघा, बोलायला आपण काय हरकत शेतकरी आहे? माणसं बा, आपल्याला आपलं प्रतिक्रिया मांड की तू शेतकरी होस की 20 गुंठ्यामध्ये 30 कट्टे काढलास. तुम्ही बकड बहादर आहेस की. हा काय बोलावं आता काय हात संपले बघा. हे शेती करणं एक चुकीचंच झालं बघा. हे अडत्याचे लय चुकीचं झाले. हा? अडत्याचे खरंच? चुकीचं झाले का? 6ला गाडी आलेली त्याने घेतल्या नाहीत. हा. अडत्याचं मला टाकलेत मधल्या मोरी लाईनला. कुठं शेतकऱ्याचं कुठं बोंबलत बसा. बोंबलेल्या गाड्याने गेल्या खाली. तुम्ही किती वाजता आलं? 6ला आले इथं. सकाळी 6ला. हा, तुम्ही 6ला आले आम्ही 5:45 आले आम्ही इथं. वरून ऊन एवढं राग आलाय. कोणती घ्यायला तयार नाही. दुनियाचं अवघड हो. विचार करायची गोष्ट आहे. सकाळपासून काही नाश्ता नाही. आणि- काही तू तरी केलास की नाही? नाही, मी खरं सांगू, सकाळच्या पारी उठलोय, ढोरला चारा पाणी केलोय, नांदेडला जायचं आहे. काल शेतकऱ्याचा कमेंट आली ती नांदेडचं वसमतचं किंवा तामशाचं मार्केट सगळं सांगा. तर आज नांदेडला आलोय. बहुतेक उद्या वसमतला जाईल, नसता तामशेला जाईल. बरं. तर सगळे अपडेट द्यावं लागते. तर सकाळच्या पारी ढोरला चारा पाणी केलोय. तिकडलं कुठलं? वसमतलाच गेलो नाही मी. वसमतला जायचं आहे. नांदेडपेक्षा परवडते का शेतकऱ्याला? वसमतला गेलो नाही मी, जायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ जो पाहिला तुम्हाला उद्या परवा दिवशी, उद्याचं गेलं मी तर परवा दिवशी तुम्हाला व्हिडिओ कळत. कळत आपल्या की स्मार्ट Insta शेतकरी मराठवाडा यूट्यूब चॅनल. तर माझ्या मागं बघा की सकाळच्या पारी तेवढं काम करून ढोऱ्याचं चारा पाणी करून मांडाव शेतकऱ्याविषयी ऐका की? काहीतरी बोला. मी बोला, उठा, मी मी आंदोलन करा काहीतरी. मी फक्त शेतकऱ्यांना तुमच्यावर योग्य भाव शेतकरी कळाव, तुमच्यावर आहे. योग्य डेली बाजार भाव काय आहे ते चालू राहावं या हेतूने मी व्हिडिओ बनवतो. हा. तर माझ्या मागं बघा का आता 45 डिग्री तापमान आहे. सकाळच्या पारी रात्रच खाऊन आलोय. हो. चला. काय तुम्ही जेवलं नाही म्हणाले, मी जेवलं रात्रचं खाऊन आलोय. आणि दुपारच्या पारी एवढं उन्हाच्या पारी काम करणं म्हणजे थोडंसं शेतकऱ्यापर्यंत एवढं करायला आता चालू आहे. हो, मेहनत आहे थोडी. असं या 12,200 305 12,600 एक गोलू 12,600 हुआ ना 12,600 105 10 15 20 अंकल नाही थोडाची पैतीस अंकल 12,600 12,635 12,635 रुपये. 12,635 चॅनल हाँ 166 12,635 13,000 13,000 205 305 405
500 5 505 505 10 15 20 25 अल्टीमेट ऑटोमेटिक फायर हुआ भाई 555 बोलो लाईट वगैरे काहीच नाही 13,575 ₹62 सोयाबीन बोलू 10 मिनट 13,600 रुपये अल्टीमेट हुआ ऑटोमेटिक फायर तुम्हाला समोरून आलेला भाव येतील उगाला गेलं ते जर भाव येते समोरून बघा ना हे बघा आता मला दिसायला जरा चमकते मला उजड नाही 310 नाही नाही चलो 14,000 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 70, 75, 300 300 छोड़ना है 300 13 300 3 आनंद बोलो जल्दी कागद आहे 12,000 5 100 5 50 50 300 5 405 505 605 50 आनंद 55 655 60 60 65 700 5 10 10 50 55 755 कोणाचं आहे संजय पाटला ती विचारून घे गाड़ी में माल नाही ये दुकान का भी चालू झालं का अभी दुकान का चालू होगा टेंशन मत लो किती आहे 12,750 50 750 रुपये 12,750 500 12,700 700 5 10 15 20 25 30 35 40 45 50 55 60 65 70 800 5 12,805 3 विचारून घे 2 मिनिट बारा 500 12,500 5 50 55 600 5 50 55 75 80 85 90 95 700 5 10 15 20 25 50 55 12,755 रुपये तुम्हाला क्या करने का 755 60 65 55 95 आनंद से 95 12,755 3 आनंद तेरा होता क्या देख 55 400 500 5 600 5 700 700 क्या हुआ 13,700 13,700 13,700 रुपये बघू का आनंद सेठ बघा मग 700 पाच करा 705 10 50 55 800 5 805 रुपये 3 12,200 300 500 5 50 13,800 60 तुम्ही शेतकरी 70 75 शेतकरी म्हणा 95 600 होते ना 700 12,700 700 705 10 50 55 95 12,795 रुपये 3
आनंद हॅलो 12,795 17 कट आहे असं आहे आपल्या मुंड्यात माहिती आहे काय मारायची निघून जायची. 117 कट आहे कितला आहे ऐकत मला म्हणजे एक दोनच आणले का? एकच आले हरकत मान निघते थोडं उजेड पडू द्या मामा सर काय पाठीमागं सर का उजेड पडू द्या थोडं. ते बोला की भाई चलता 13,000 नाही 12,700 12,700 700 5 800 13,000 5 100 5 13,000 5 5 उजेड पडू द्या 10 50 55 200 205 205 छोड़ दे 205 रुपए 13,205 13,205 10 15 15 15 20 25 50 50 55 300 305 छोड़ो 305 रुपए 13,305 रुपए हाँ 305 होगा 3 ये धनी तो राम राम दादा कुठले आहे तुम्ही कारवाडी हा कारवाडी कुठं आहे कारवाडी अर्धापूर किती एकर होती 1.25 एकर किती झाली 53 कट्टा बरं लागला का भाऊ बरं लागला भाऊ किती लागलाय 13,800 13,800 रुपये सोडायचं हो मामा सोडायचं का बंडेला किती लागला बंडेला 12,700 12,790 रुपये आणि 13,800 रुपये कांडीला ओके राम राम काका राम राम कुठले पांगरी पांगरी कुठली अर्धापूर पांगरी अर्धापूर पांगरी आहे ती आमच्याकडली एक पांगरी आहे नाही अर्धापूर कशी पांगरी काय लागला भाऊ 14,145 14,145 रुपये बंड्याला बंड आणलं बंड आणलं किती एकर हळद होती हळद 4 एकर 4 एकर किती झाली सगळी आणली नाही ना आणि आता किती आणले आता 2 एकरची आणली 2 एकरचे म्हणजे अंदाजे किती आणले 20 क्विंटल 60 क्विंटल असेल 60 क्विंटल आणल्या का 4 एकरला 60 क्विंटल आता आणले आणि अजून किती आहे 2 एकर 60 आणले तर 2 एकरला 2 एकरला आता हे अंदाजा आणलेला माल 60 क्विंटल होईल 60 क्विंटल एकरी ॲव्हरेज किती आलं मग तुम्हाला 30च्या वर गेले च्या जवळ येते 30चं मेहनत चांगली म्हणजे थोडंसं आमदा ॲव्हरेज काढल्या जमीन चांगली आहे जमीन चांगली आहे. माऊली होता मळकरी माणूस होता भाव चांगला लागला मग हो भाव बरा लागला हो चालतंय धन्यवाद धन्यवाद